नमस्कार प्रिय भक्तांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जय जय स्वामी समर्थ हे शब्द केवळ उच्चार नाहीत, तर ते दैवी कंप आहेत. नामस्मरण म्हणजे देवाचं नाव, मंत्र वा जप आपल्या मनात किंवा ओठांवर सतत ठेवणं. जसं एखादा श्वास घ्यायचा, तसंच स्वामींचं नावही मनाशी जपायचं. स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले, माझं नाम घेतलं म्हणजे मी तिथेच आहे. म्हणजे नाव घेतल्यावर त्यांचं स्मरण होतं आणि स्मरणातून त्यांची उपस्थिती येते. नाव हे जणू एक दैवी चुंबक आहे, भक्ताच्या मनातील विश्वास आणि देवाची कृपा एकत्र आणणारं माध्यम. जसं एखादं रेडिओ स्टेशन पकडण्यासाठी योग्य फ्रिक्वेन्सी लागते, तसं स्वामींचं नाव ही त्या दैवी फ्रिक्वेन्सीवर नेणारी किल्ली आहे. जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ असं म्हणतो, तेव्हा त्या स्पंदनांमध्ये स्वामींचं अस्तित्व जागृत होतं. त्यामुळे नामस्मरण ही फक्त भक्ती नाही, ती एक ऊर्जेची प्रक्रिया आहे. शरीर, मन, विचार सगळं या जपाच्या कंपनात येतं. स्वामींनी स्वतः अनेक भक्तांना सांगितलं होतं, नाव घ्या रे माझं, सगळं आपोआप होईल. हा जप म्हणजे स्वामींच्या शक्तीला आमंत्रण देणं, त्यांच्या कृपेशी आपलं मन जोडणं. जेव्हा आपण म्हणतो जय जय स्वामी समर्थ, तेव्हा आपण फक्त नाव घेत नाही, तर एक दैवी ऊर्जा आपल्या मनात जागवतो. या 4 शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते आपल्या अंतःकरणातील अंधार हळूहळू दूर करतात. आता बघा, या जपाच्या प्रत्येक शब्दाचा एक गूढ अर्थ आहे. जय, जय म्हणजे विजय. हा विजय बाहेरील युद्धातला नाही, तर आतल्या अस्थिरतेवरचा विजय आहे. आपल्या मनात जेव्हा भीती, शंका, राग, द्वेष, असुरक्षितता या भावना येतात, तेव्हा जय हा शब्द त्या नकारात्मक भावनांवर विजय मिळवण्याची शक्ती देतो. जपातील पहिला जय म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणं. दुसरा जय म्हणजे विश्वासाचा जय. हा आपल्यातल्या शंकेवर विजय आहे. स्वामींवर, जीवनावर आणि आपल्या मार्गावर संपूर्ण विश्वास ठेवणं. पहिला जय मनःशांतीसाठी आहे आणि दुसरा जय श्रद्धेसाठी. स्वामी हा शब्द म्हणजे मालक, गुरु, संरक्षक. स्वामी समर्थ म्हणजे जो समर्थ आहे, सर्व काही करण्यास समर्थ. हा शब्द जसा आपण उच्चारतो, तसंच आपलं मन त्यांच्या आश्रयात जातं. स्वामी म्हटलं की एक गुरुतत्वाची ऊर्जा जागृत होते, जी आपल्याला दिशा देते, संरक्षण देते आणि अंतर्गत स्थिरताही देते. समर्थ हा शब्द म्हणजे सामर्थ्यवान, ज्याच्याकडे शक्ती, ज्ञान, करुणा आणि नियंत्रण सर्व काही आहे. स्वामी समर्थ म्हणजे जो भक्ताच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट समर्थपणे सांभाळतो. म्हणजे जय जय स्वामी समर्थ या जपात आपण स्वतःला आठवण करून देतो, माझा स्वामी समर्थ आहे, तो सर्व काही करू शकतो, मला काही भीती नाही. हा जप सतत केल्यावर आपली कंपनं बदलतात. मनातील भय, चिंता, न्यूनगंड हे सर्व हळूहळू वितळतात. त्या जागी आत्मविश्वास, शांती आणि एक दैवी आनंद येतो. स्पंदन शक्तीचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? जेव्हा आपण जप पुन्हा पुन्हा उच्चारतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये अल्फा वेव्स निर्माण होतात. या तरंगांमुळे मन शांत, स्थिर आणि आनंदी होतं. जय जय स्वामी समर्थ हा जप विशेषतः रिदमिक कंपन निर्माण करतो, जी आपल्या शरीरातील नाडी संस्था आणि हृदयाच्या गतीला स्थिर ठेवतात. त्यामुळे ही केवळ भक्ती नाही, तर ऊर्जेचा समतोल साधणारी साधन आहे. स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा भक्तांना एकच संदेश दिला, माझं नाम घ्या रे, मी तिथेच आहे. हा साधा वाटणारा वाक्यांश म्हणजे पूर्ण अध्यात्माचा सार. स्वामींचं जीवन हे स्वतःच उदाहरण होतं की नामातच सर्व काही आहे. स्वामींच्या शिकवणीतलं नामाचं सामर्थ्य. स्वामींनी कधी मोठमोठ्या विधींची, तपस्येची अपेक्षा ठेवली नाही. ते म्हणत, भक्ताने प्रेमाने माझं नाव घेतलं म्हणजे माझी कृपा त्याच्यावर आहेच. एका भक्ताने विचारलं होतं, स्वामी तुमचं दर्शन रोज कसं होईल? तेव्हा स्वामी म्हणाले,
नाम स्मर, म्हणजे मी तुझ्या अंतःकरणात बसलेलो दिसेन. म्हणजे जप हा दैवी भेटीचा मार्ग आहे. जो जय जय स्वामी समर्थ जप सतत करतो त्याचं मन जणू स्वामींच्या सानिध्यात राहतं. स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितलं होतं, नाम हेच माझं स्वरूप आहे. माझं नाम घेतलं की मी कार्य करतो. जसं सूर्याचा किरण म्हणजे सूर्याची ऊर्जा असते, तसंच जय जय स्वामी समर्थ हा जप म्हणजे स्वामींचं जिवंत रूप. त्यात त्यांची कृपा, त्यांची शक्ती, त्यांची उपस्थिती सगळं आहे. म्हणून नामस्मरण म्हणजे स्वामींच्या प्रत्यक्ष संगतीत राहणं. आपण जप म्हणतो तेव्हा ते ऐकतात आणि आपल्याला स्पर्श करतात, कधी मनाने, कधी अनुभूतीने, कधी प्रसंगाने. नामस्मरणाचे सूक्ष्म परिणाम: मनातील बेचैनी कमी होते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, कार्यात अडथळे दूर होतात, घरात सौहार्द आणि शांतता वाढते. ही सगळी देणगी त्या एका साध्या जपात दडलेली असते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं मन नामात रमलं त्याला मी दूर नाही. नामस्मरण हा फक्त भक्तीचा मार्ग नाही, तर तो मानसिक संतुलन, आत्मिक शांती आणि चेतनेचं शुद्धीकरण करणारा उपाय आहे. आजच्या धावपळीच्या काळात जिथे प्रत्येक मन अस्वस्थ आहे, तिथे जय जय स्वामी समर्थ हा जप म्हणजे जणू औषधच आहे. जेव्हा आपण सतत जय जय स्वामी समर्थ असं म्हणतो, तेव्हा मनातील विचारांची गर्दी कमी होऊ लागते. विचारांच्या लाटांमधून मनाला एक एकाग्रतेचं केंद्र मिळतं. जसं समुद्रावर सतत लाटा असतात पण त्याच्या तळाशी शांत गाभा असतो, तसंच नामस्मरण मनाला त्या गाभ्याशी नेऊन ठेवतं. आपलं लक्ष बाहेरच्या आवाजांवरून आतल्या शांततेकडे वळतं आणि तेव्हाच भक्तीचं खऱ्या अर्थानं रूप जागृत होतं. स्वामी समर्थांच्या नावात एक अद्भुत कंपन शक्ती आहे. ही ऊर्जा मनातील भीती, असुरक्षितता, चिंता आणि नैराश्य हळूहळू वितळवते. अनेक भक्त सांगतात, मी उदास होतो, मन खचलेलं होतं, पण जय जय स्वामी समर्थ म्हणताच हृदय हलकं झालं. हा जप आपल्यातला भीतीचा प्रवाह बदलून विश्वासाच्या प्रवाहात रूपांतर करतो. जप हे शब्द नसून एक स्पंदन आहे आणि त्या स्पंदनात स्वामींची कृपा सतत वाहत असते. जय जय स्वामी समर्थ हा जप आपल्याला आधार आणि दिशा देतो. जणू कुणीतरी समर्थ हात आपल्या पाठीवर ठेवून म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत. ही भावना आत्मविश्वास वाढवते आणि श्रद्धा दृढ करते. जिथं माणूस मी एकटा आहे असं वाटतं, तिथे नामस्मरण सांगतं, तू कधीच एकटा नाहीस. नामस्मरणाने केवळ मन नाही तर चेतनाही बदलते. स्वामींचं नाव घेताना आपला अहम कमी होऊ लागतो. आपण मी म्हणणं विसरून स्वामी समर्थ या शक्तीत विलीन होतो. हीच खरी साधना. मी नाही, सर्व समर्थ. हळूहळू मन करतो मी त्यापासून तो करवितो या भावनेत रूपांतरित होतं. ही अवस्था म्हणजे अहम शुद्धी, जिथून खऱ्या मुक्तीचा प्रारंभ होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सातत्याने जप करणं म्हणजे माइंडफुलनेस, मनाचं वर्तमानात राहणं. हे ध्यानासारखं कार्य करतं. यामुळे ताण कमी होतो, रक्तदाब स्थिर राहतो आणि झोपही सुधारते. अनेक लोकांना रात्री झोपताना हा जप केल्यावर मन शांत होतं आणि निद्रा सुलभ होते. जय जय स्वामी समर्थ हा जप म्हणजे मनाला स्थैर्य, हृदयाला श्रद्धा आणि आत्म्याला प्रकाश देणारा मार्ग आहे. स्वामींच्या नावात इतकी शक्ती आहे की जिथे मन थरथरतं तिथे स्थैर्य येतं, जिथे भीती असते तिथे धैर्य येतं आणि जिथे शंका असते तिथे श्रद्धा फुलते. स्वामी समर्थ म्हणायचे, जप करावा भावानं, वेळ पाहून नाही तर अंतःकरणातून. तरीही काही नियम आणि पद्धती अंगीकारल्यास जप अधिक प्रभावी होतो. आता आपण बघूयात कधी, कसा आणि कोणत्या भावनेत जप करावा, जेणेकरून जय जय स्वामी समर्थ या नावाचं सामर्थ्य पूर्णपणे अनुभवता येईल. पहिली गोष्ट आहे वेळेचं महत्व. नामस्मरण कधीही करता येतं, कारण स्वामी समर्थ स्वतः कालातीत आहेत. तरीही काही वेळा विशेष ऊर्जा वाहतात. ब्रह्ममुहूर्त,
पहाटे 4 ते 6 या वेळेत वातावरण अत्यंत शांत असतं. मन ताजं, विचार स्थिर आणि जप सहज एकाग्रतेने होतो. जय जय स्वामी समर्थ म्हणताना त्या पहाटेच्या शांततेत एक अद्भुत दैवी कंपन तयार होतं. संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा काळ शरीर मनाच्या संक्रमणाचा असतो. दिवसातील थकवा, चिंता जपाने वितळतात. यावेळी जप केल्यास मनातील अंधारात प्रकाश निर्माण होतो. झोपण्याआधी दिवसाचा शेवट स्वामींच्या नावानं झाला की झोप देखील साधनेसारखी होते. स्वामींचं नाव घेऊन निद्रा घेतली की स्वप्नातही शांती अनुभवता येते. दुसरी गोष्ट आहे जप करण्याची जागा. जप कोणत्याही ठिकाणी करता येतो, पण काही जागा विशेष परिणाम देतात. घरातील देवघर किंवा स्वामींची प्रतिमा असलेली जागा, स्वच्छ शांत कोपरा जिथे तू दररोज जाऊ शकशील. निसर्गाच्या सानिध्यात, झाडाखाली, नदी किनारी, पहाटेच्या वाऱ्यात, तिथे बसून फक्त स्वामींचं नाव इतकंच पुरेसं आहे. तिसरी गोष्ट आहे आसन आणि मुद्रा. सरळ बसणं, पाठीचा कणा ताठ ठेवणं म्हणजे ऊर्जा व्यवस्थित वाहते. डोळे मिटून हात चित्तात ठेवून किंवा माळ घेत नाव म्हणावं. महत्वाचं म्हणजे आरामदायक स्थिती, शरीरावर ताण नसावा. चौथी गोष्ट आहे जपाची संख्या. संख्येचं बंधन नाही. काहींना 11 वेळा म्हणणं पुरेसं वाटतं, काहींना 108 वेळा. मुख्य म्हणजे सातत्य. दररोज काही वेळा म्हणणं आणि ते प्रेमाने म्हणणं. स्वामी म्हणतात, एकदा जरी भावानं म्हटलंस तरी लाखो जपांचं फळ मिळतं. पाचवी गोष्ट आहे भाव, सगळ्यात महत्वाचा घटक. नाव घेताना मनात कोणती भावना आहे हेच ठरवतं की जप किती खोलवर पोहोचेल. भाव असावा कृतज्ञतेचा, नम्रतेचा, विश्वासाचा आणि सर्वात महत्वाचं शरणागतीचा. स्वामी तू समर्थ आहेस, मी तुझ्या चरणी आहे. हा भाव ठेवला की शब्द जप होत नाही, अनुभव बनतो. सुरुवातीला विचार येतात, मन भरकटतं, पण काळजी नको. जप थांबवू नका. हीच आहे सहावी गोष्ट. मन विचलित झालं तरी विचारांवर राग न करता पुन्हा नामावर लक्ष आणा. हळूहळू मन स्वतःहून शांत होतं, कारण नामाची लयच तसं करते. सातवी गोष्ट आहे जपाचं वातावरण. स्वामींचा फोटो, दिवा, अगरबत्ती, हलकं मंद संगीत यामुळे मन भावनिक दृष्ट्या तयार होतं. पण लक्षात ठेवा, ही साधना आहेत, केंद्र नाही. केंद्र म्हणजे फक्त स्वामींचं नाव. जय जय स्वामी समर्थ जप ही फक्त एक कृती नाही, तर अंतर्मुख प्रवासाची सुरुवात आहे. योग्य वेळ, जागा आणि भावाने केला की हा जप आपल्याला स्वामींच्या कृपा स्पर्शापर्यंत नेतो. स्वामी समर्थ म्हणतात, नामात सामर्थ्य आहे, पण भावाने घेतलेलं नाम अधिक समर्थ असतं. जप म्हणजे केवळ उच्चार नव्हे, तर अंतर्मन, भावना आणि चेतनेचं एकत्र स्पंदन. जय जय स्वामी समर्थ हा जप 3 स्तरांवर करता येतो. प्रत्येक स्तराचं स्वतःचं सामर्थ्य आणि अनुभूती असते. पहिला आहे वाचिक जप, ओठांनी उच्चारलेला जप. हा सर्वात बाह्य पण अत्यंत प्रभावी स्तर. जेव्हा आपण आवाजात जय जय स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा त्या शब्दांचे ध्वनी तरंग वातावरणात पसरतात. या तरंगांमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शुद्ध होते. घरात शांती आणि पवित्रता निर्माण होते. मनाची एकाग्रता वाढते, कारण कान, ओठ आणि मन तिन्ही एकाच क्रियेत गुंतलेले असतात. स्वामींचं नाव उच्चारताना जी लय तयार होते, ती लय म्हणजेच दैवी तान, जिथे भक्त आणि देव यांचं अंतर नाहीसं होतं. उदाहरण, एखादा भक्त पहाटे उठून उघड्या आकाशाखाली जय जय स्वामी समर्थ म्हणतो. त्या आवाजात त्याची प्रार्थना आणि स्वामींचा प्रतिसाद एकाच वेळी मिसळलेला असतो. हा जप बाहेरच्या जगात कंपन निर्माण करतो आणि आतल्या मनात स्थैर्य देतो. दुसरा आहे उपांशु जप. हळू आवाजात, ओठ हलत पण आवाज कमी. हा जप म्हणजे मंद वारा पण शांत करणारा. या स्तरावर भक्ताचा आवाज फक्त स्वतःलाच ऐकू येतो.
हे जणू स्वामींशी थेट संवाद आहे, बाह्य प्रदर्शन नाही. हा जप मनाला अधिक एकाग्र करतो, ध्यानासारखी अवस्था तयार होते, बाहेरचा गोंधळ कमी जाणवतो. या अवस्थेत नाव जणू श्वासात मिसळतं. श्वास आत घेताना जय जय आणि बाहेर सोडताना स्वामी समर्थ. हा प्रवाह सतत चालू राहिला की शरीर आणि मनाचं ताळमेळ एकसंध होतं. तिसरा आहे मानसिक जप, मनातल्या मनात केला जाणारा जप. हा जप सर्वात सूक्ष्म आणि शक्तिशाली. इथे शब्द नाहीत, आवाज नाही, फक्त भाव आणि स्मरण. मन जिथे पूर्णपणे शांत होतं आणि स्वामींचं नाव जणू विचारांमधून झिरपतं, ही अवस्था म्हणजे नाम आणि चेतना एकरूप होणं. मानसिक जप केल्यावर शरीरात ऊर्जा स्थिर वाटते, मन प्रसन्न आणि हलकं होतं, अंतर्गत ध्यान आपोआप घडू लागतं. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांनी अनुभव सांगितलाय. मी काही म्हणत नव्हतो, पण मनात नाव आपोआप सुरू होतं. हीच अवस्था म्हणजे स्वामींच्या कृपेनं चालणारा मानसिक जप. तीनही स्तरांचा संतुलित उपयोग. सुरुवातीला वाचिक जप सोपा वाटतो, हळूहळू उपांशु आणि मानसिक जपात प्रगती होते. हे 3 स्तर म्हणजे 3 पायऱ्या, बाहेरून आत आणि आतून आत्म्यापर्यंतचा प्रवास. वाचिक जप वातावरण शुद्ध करतो, उपांशु जप मन शुद्ध करतो, मानसिक जप आत्मा शुद्ध करतो. जय जय स्वामी समर्थ जप कोणत्याही पातळीवर केला तरी तो प्रभावीच असतो. पण जेव्हा जप मनाच्या खोल भावनेतून केला जातो, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः त्या जपात प्रकट होतात. जप हा मी नाही, जप मी बनतो. ही अवस्था गाठली की भक्त आणि स्वामी यांच्यात भेदच राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मन अस्थिर असेल तरी नाम थांबवू नको. नाव घेत राहिलास तर मन स्वतः शांत होईल. नामस्मरणाच्या सुरुवातीला अनेकांना एक प्रश्न पडतो, मी जप करतो पण मन स्थिर राहत नाही, विचारांची गर्दी थांबत नाही. हे पूर्णपणे स्वाभाविक आहे, कारण जप ही मनाच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया आहे आणि प्रत्येक साधकाला या प्रवासात काही अडथळे येतात. आता आपण बघूयात जप करताना कोणत्या अडचणी येतात, त्यामागचं कारण काय असतं आणि त्यावर उपाय काय आहेत. पहिली अडचण आहे मन वारंवार भटकतं. हे सर्वात सामान्य आहे. जप सुरू झाला की विचारांची गर्दी वाढते. भूतकाळ, चिंता, काम, लोक, आठवणी सगळं मनात येतं. हे असं होतं कारण आपण वर्षानुवर्ष मनाला बाहेर दाबायचं शिकवलंय. आता ते अचानक आत ओढायचं म्हटलं की ते थोडं झगडणारच ना. यावर उपाय काय? मन भटकलं तरी जप थांबवू नको. त्या विचलनाला शत्रू नको समजू, तर जागृतीची खूण समज. विचार आल्यावर हलकं हसून परत नावावर लक्ष दे. काही वेळ श्वासाशी जप जोड. आत जय जय, बाहेर स्वामी समर्थ. हळूहळू मन शांत होऊ लागतं, कारण नामाची लय विचारांपेक्षा शक्तिशाली आहे. दुसरी अडचण आहे भावना बदलत राहतात. कधी भक्ती, कधी उदासीनता. कधी जप करताना हृदय आनंदाने भरून येतं, तर कधी काहीच जाणवत नाही, जणू भावना हरवतात. हा ही साधनेचा नैसर्गिक टप्पा आहे, कारण मनाचा मूड नेहमी एकसारखा नसतो, पण स्वामी समर्थ नेहमी तिथेच असतात. यावरचा उपाय, भावना नसल्या तरी जप सुरू ठेव. तो दिवस जपाचा नव्हे तर समर्पणाचा असतो. भावना आल्या की आभार मान, नाही आल्या तरी श्रद्धा ठेव. स्वामींनी म्हटलंय, भावावर मी नाही, भावनेच्या मागचं प्रेम मी पाहतो. तिसरी अडचण आहे झोप येते किंवा थकवा जाणवतो. जप करताना कधी कधी अंग जड होतं, झोप येते, कारण जप मनावर शांत प्रभाव टाकतो. अति थकलेल्या मनाला तो विश्रांती देतो. यावर उपाय काय आहे? जप करताना शरीर स्थिर आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. जर झोप येत असेल तर थोडं चालत जप करा. कधी कधी जोरात उच्चार करून जपाचा टेम्पो वाढवा. चौथी अडचण आहे शंका येते, मी बरोबर करतोय का? ही शंका हीच साधनेतील सर्वात मोठी कसोटी. पण लक्षात ठेव, स्वामींचं नाव चुकीचं कधीच नसतं. तू प्रेमानं घेतोयस, श्रद्धेनं घेतोयस,
म्हणजेच योग्य करतोयस. यावरचा उपाय आहे, शंकेच्या क्षणी म्हण, स्वामी समर्था, तुझ्या चरणी सोडलं. जपाचं नियंत्रण सोडून दे, तेव्हाच खरा जप सुरू होतो. 5वी अडचण आहे, जपात रटाळपणा किंवा यांत्रिकता येते. सुरुवातीला भक्तीचा उन्मेष असतो, पण काही दिवसांनी जप जणू सवयीसारखा वाटतो. हा टप्पा धोकादायक नाही, पण जागरूकता हवी. यावरचा उपाय, दर काही दिवसांनी स्वामींच्या चमत्कार कथा किंवा उपदेश वाच. जप करण्यापूर्वी क्षणभर डोळे मिटून स्वामींचा चेहरा आठव. जप पुन्हा भावनेशी जोड. अशाने जप पुन्हा ताजातवाना होतो, प्रत्येक वेळेस नवा अनुभव देतो. 6वी अडचण आहे, समाज किंवा बाहेरचा गोंधळ. घरात लोक बोलतात, आवाज असतो, वेळ कमी असतो, पण लक्षात ठेव, जप बाह्य शांततेवर अवलंबून नाही, तो आंतरिक शांततेचा स्रोत आहे. यावरचा उपाय आहे, थोडीशी जागा ठरव, जिथे तू दररोज बसशील. आवाजातही मनातला जय जय स्वामी समर्थ चालू ठेव. बाहेरचा आवाज बंद होत नाही, पण आतला आवाज शक्तिशाली झाला की तो आवाज गौण होतो. जप करताना अडचणी येणं म्हणजे अपयश नाही, तर त्या साधनेच्या उन्नतीच्या पायऱ्या आहेत. मन विचलित झालं तरी जप चालू ठेव, कारण जप करतानाच मन शांत होतं, असं स्वामी समर्थांनी सांगितलंय. जो सातत्य ठेवतो त्याला स्वामी समर्थ स्वतः स्थैर्य देतात. स्वामी समर्थांच्या जपाचं एक विलक्षण वैशिष्ट्य असं आहे की तो भक्ताच्या अहंकाराचं वितळणं घडवतो. आपण जेव्हा वारंवार जय जय स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा नकळतपणे मी कमी होत जातो आणि स्वामी वाढत जातात. मानवी मन सतत मी केलं, माझं झालं, माझं नाही झालं अशा विचारांनी बांधलेलं असतं. पण नामस्मरणाचं सामर्थ्य असं आहे की ते हळूहळू अहमभाव तोडतं. कारण जपात मी राहतच नाही, तेव्हा फक्त स्वामींचं नाव राहतं. ते नाव मनात रुजतं, तेच श्वासात गुंततं आणि हळूहळू मी हे भान विरघळतं. तेव्हा भक्ताचा स्वभावच बदलतो. अहंकारीपणाऐवजी नम्रता येते, रागाऐवजी शांतता, लोभाऐवजी समाधान. जय जय म्हणजे केवळ विजय नाही, तो आत्मसमर्पणाचा जयघोष आहे. जय जय स्वामी समर्थ म्हणजे, स्वामी, माझ्या मनावर, माझ्या कर्मावर, माझ्या विचारांवर तुझंच राज्य असू दे. हा जप म्हणजे अहंकाराचं पराभव गीत आणि भक्तीचं विजय गीत. त्याला पराभव होत नाही, तर मीचा पराभव आणि स्वामीचा उदय होतो. जे लोक दररोज हा जप करतात त्यांच्यात एक वेगळीच आभा दिसते. त्यांच्या डोळ्यात शांतता, आवाजात सौम्यता आणि हृदयात दयाळूपणा दिसतो. कारण स्वामींचं नाव त्यांच्या मनाचं केंद्र बनतं. ते मग जगात कुठेही असले तरी त्यांच्या भोवती स्वामींचं संरक्षण असतं. स्वामी समर्थ हे उच्चारले की जणू दैवी ढाल उभी राहते. ती ढाल आपल्याला नकारात्मकतेपासून, ईर्ष्येपासून, भीतीपासून वाचवते. एक सूक्ष्म सत्य सांगते, नामस्मरण ही फक्त साधना नाही, ती अंतःकरणाची शुद्धी आहे. जप करताना आपण स्वतःकडे आरसा धरतो, जिथे आपल्या दोषांचं दर्शन होतं, पण स्वामींच्या कृपेमुळे त्यांचा नाशही होतो. त्यामुळे जप म्हणजे अंतर्मनाचं स्नान. प्रत्येक जप म्हणजे जणू एक नवा श्वास, एक नवी सुरुवात. जेव्हा आपण रोज जय जय स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा हळूहळू आपल्याला जाणवतं, स्वामी माझ्या बाहेर नाहीत, ते माझ्यातच आहेत. हा अनुभव म्हणजेच आत्मसाक्षात्काराकडे नेणारा पहिला दरवाजा. स्वामी समर्थांचा जप हा फक्त भक्तीचा मंत्र नाही, तो दैवी ऊर्जा सक्रिय करणारा स्पंदन मंत्र आहे. जय जय स्वामी समर्थ हे शब्द उच्चारताना आपल्या शरीरात, मनात आणि चेतनेत अदृश्य ऊर्जा प्रवाहित होते. ही गोष्ट फक्त श्रद्धेची नाही, तर तिच्या मागे खोल आध्यात्मिक विज्ञान दडलेले. प्रत्येक शब्द, प्रत्येक उच्चार हा एक स्पंदन निर्माण करतो. तो स्पंदन आपल्या नाडी तंत्राला आणि मनाच्या तरंगांना स्पर्श करतो. जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ असं म्हणतो, तेव्हा जय या शब्दाचा उच्चार उद्रेक निर्माण करतो आणि स्वामी समर्थ हे शब्द स्थैर्य आणि करुणा निर्माण करतात. म्हणून हा जप म्हणजे उद्रेक म्हणजे जय
आणि स्थैर्य म्हणजे स्वामी समर्थ यांचा सुंदर संतुलन बिंदू. या दोघांच्या संयोगातून तयार होते ती सत्व शक्ती, जी आपल्याला आतून स्थिर, सजग आणि सुरक्षित करते. शरीरावर होणारे परिणाम काय आहेत? सततच्या जपामुळे श्वासाची गती नियंत्रित होते, हृदयाची गती स्थिर राहते, मेंदूमधील ताण कमी होतो, पेशींत सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक साधकांना अनुभव येतो की जप केल्यानंतर शरीर हलकं वाटतं, डोकं शांत होतं आणि वातावरण पवित्र भासू लागतं. हा योगायोग नाहीये, ही ऊर्जेची समायोजना आहे. मन आणि चेतनेवर परिणाम कसा होतो? जय जय स्वामी समर्थ जप मनाला एकाच बिंदू पर्यंत नेतो. तो बिंदू म्हणजे स्वामींचा स्मरण बिंदू, जिथे विचार थांबतात आणि केवळ उपस्थिती उरते. त्या अवस्थेत भक्ताच्या चेतनेचं रूपांतर होतं. भीती, असुरक्षितता, अपराधीपणा हे सगळं विरघळतं, कारण जपात स्वामींचा आश्रयभाव आहे. स्वामी समर्थ म्हणता क्षणी आपण एका उच्च चेतनेच्या वारंवार पोहोचतो, जिथे अंधार नाही, फक्त कृपेचा प्रकाश असतो. बाह्य वातावरणावरही याचा परिणाम होतो. जिथे स्वामींचं नामस्मरण होतं तिथे एक पवित्र ऊर्जा क्षेत्र म्हणजे एनर्जी फील्ड तयार होतं. असं क्षेत्र घरात शांती, समाधान आणि समृद्धी आणतं. अनेक लोक सांगतात, आमचं घर सतत तणावाखाली होतं, पण रोज जय जय स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केल्यावर सगळं बदललं. हे फक्त मानसिक नाही, तर आभासी ऊर्जेचं परिवर्तन आहे. स्वामींचं नाम म्हणजे दैवी कंपन, जे जागेला पवित्र बनवतं. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम. आज मानसशास्त्र आणि ध्वनी उपचार म्हणजे साऊंड थेरपी या क्षेत्रात हे मान्य केलं गेलंय की पॉझिटिव्ह चॅन्ट्स मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामिन वाढवतात. हीच अनुभूती भक्तांना शेकडो वर्षांपूर्वी स्वामी समर्थांच्या जपातून मिळाली होती. म्हणून स्वामींचं नामस्मरण म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि वैज्ञानिक स्पंदन यांचा दिव्य संगम. जय जय स्वामी समर्थ या जपात केवळ शब्द नाहीत, तर संपूर्ण ब्रह्मांडाची दैवी ऊर्जा एकवटलेली आहे. तो जप म्हणजे स्वामींचं स्वरूप, स्वामींची कृपा आणि स्वामींचं रक्षण. जो भक्त या भावात विलीन होतो, या नावात विलीन होतो, तो स्वतःच कृपेचा प्रवाह बनतो. स्वामी समर्थ म्हणायचे, माझं नाम घेतलं की मी तिथं उपस्थित असतो. हे केवळ आश्वासन नव्हतं, तर दैवी नियम होता. कारण स्वामींचं नाव म्हणजे त्यांचं सजीव रूप, आणि जेव्हा संकट येतं तेव्हा हे नाव जणू कवचासारखं कार्य करतं. भक्ताच्या आयुष्यात कधी अपघात, आजार, दुःख, आर्थिक अडचण काहीही आलं तर जय जय स्वामी समर्थ हा जप त्या परिस्थितीचं रूपांतर करतो. ते बदल अचानक होतात. कधी योग्य व्यक्ती भेटते, कधी उपाय सुचतो, कधी संकट आपोआप दूर होतं. भक्ताला वाटतं हा योगायोग होता, पण खरं म्हणजे ते स्वामींचं अदृश्य रक्षण असतं. अक्कलकोटच्या काळात एका भक्ताचा मुलगा गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी हात टेकले. आईने अख्खी रात्र जय जय स्वामी समर्थ हा जप करत काढली. पहाटे मुलाचा श्वास स्थिर झाला. ती आई म्हणाली, मी काही केलं नाही, स्वामींच्या नावाने माझं मूल वाचवलं. अशा हजारो अनुभूती भक्तांच्या आयुष्यात आहेत. कोणाचं संकट दूर झालं, कोणाचं आयुष्य वळलं, कोणाला शांतता मिळाली, फक्त नामस्मरणाच्या सामर्थ्यामुळे. संकटकाळी माणसाचं मन अस्थिर होतं. भीती, गोंधळ, अशक्तपणा सगळं एकत्र येतं. पण जप म्हणजे त्या अस्थिरतेतला आधारबिंदू. जय जय स्वामी समर्थ म्हणता क्षणी श्वास नियमित होतो, विचार हळू होतात आणि मनाला आश्वासन मिळतं, स्वामी माझ्यासोबत आहेत. ही भावना स्वतःच मानसिक स्थैर्य निर्माण करते. मग भक्त योग्य निर्णय घेतो, धैर्यानं वागतो आणि संकट ओलांडतो. स्वामींचं नाम जणू दैवी तरंग प्रवाह आहे. जेव्हा आपण जप म्हणतो तेव्हा तो प्रवाह आपल्या भोवती एक संरक्षण कवच म्हणजे एनर्जी शील्ड तयार करतो. हा कवच नकारात्मक ऊर्जा, वाईट नजरा आणि मनातील भीती यापासून बचाव करतो.
तेच कारण आहे की अनेक साधक रात्री झोपण्यापूर्वी जय जय स्वामी समर्थ हा जप करतात. कारण तो जप म्हणजे रात्रीचा आध्यात्मिक रक्षक. जिथे घरात स्वामींचं नामस्मरण होतं तिथे वातावरण आपोआप बदलतं. भांडणं कमी होतात, मतभेद मावळतात आणि एक वेगळीच कृपामय शांतता निर्माण होते. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं, माझं नाम ज्या घरात घुमतं तिथं मी स्वतः नांदतो. हे वचनवाक्य आजही शेकडो भक्तांच्या अनुभवातून सत्य ठरते. जय जय स्वामी समर्थ जप म्हणजे केवळ भक्ती नाही, तर दैवी संरक्षणाची कवच विद्या आहे. भक्त जिथेही असेल, अंधारात, संकटात, दुःखात, स्वामींचं नाम त्याला धरून ठेवतं, उचलतं आणि पुढेही नेतं. तो जप म्हणजे श्रद्धेचं कवच, कृपेचं अस्त्र आणि शांततेचं आश्रयस्थान. स्वामी समर्थ म्हणायचे, मनाला स्थिर ठेव, माझं नाम घेत जा, शांतता तुला स्वतः येऊन भेटेल. ही वाक्य म्हणजे ध्यानाचं मर्म. कारण जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ हा जप अंतर्मनातून म्हणतो तेव्हा हळूहळू मनाचे सर्व तरंग शांत होऊ लागतात. लोकांना वाटतं ध्यान म्हणजे बसून डोळे मिटून राहणं, पण स्वामींचं नामस्मरण म्हणजे चालतं ध्यान. आपण चालत असू, काम करत असू, गाडीत बसलेलं असू, फक्त मनात स्वामींचं नाव सुरू ठेवा. हळूहळू विचारांची गर्दी कमी होईल. जय जय स्वामी समर्थ हा जप म्हणजे विचारांच्या गोंधळातून आत्म्याच्या शांततेकडे जाणारा पूल. जेव्हा आपण सतत जप करतो तेव्हा मनाला एकाच विचारावर लक्ष केंद्रित करायची सवय लागते. विचारांचं चक्र मंदावतं आणि मन स्थिर होतं. ही स्थिरता म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. कारण ध्यान म्हणजे विचारांचा अभाव नाही, तर विचारांमागे असलेली शांत जाणीव. त्या शांततेतूनच स्वामींची उपस्थिती जाणवते, त्यांचा स्पर्श, त्यांचा आशीर्वाद अनुभवास येतो. जप करताना कधी कधी मन शांत झालं की अचानक एक उजेडाची, उबदारतेची लहर जाणवते. ते म्हणजे स्वामींच्या कृपेचं स्पंदन. त्या अवस्थेत माणूस स्वतःला वेगळा वाटतो. भीती नाही, इच्छा नाही, फक्त शांत अस्तित्व. हा अनुभव सांगता येत नाही, तो अनुभवावा लागतो. आणि तो येतो फक्त नामस्मरणातून. कारण जप म्हणजे ध्यानाचं बीज. मनाच्या 3 अवस्था आणि जप. चंचल अवस्था, मन सतत धावपळ करतं. जप सुरू ठेवा, शब्दांवर लक्ष केंद्रित करा. स्थिर अवस्था, विचार मंदावतात, श्वास शांत होतो. इथे जप आत्मसात होऊ लागतो. समाधी अवस्था, शब्द हरवतात, फक्त अनुभूती उरते. ही अवस्था म्हणजे स्वामींच्या सानिध्याचं मूर्त स्वरूप. अनेक भक्त रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं जय जय स्वामी समर्थ जप करतात. यामुळे दिवसाचा ताण वितळतो, मन शांत होतं आणि झोप गाढ लागते. स्वामींचं नाम म्हणजे मनाला शांततेचं औषध. जो दररोज हे औषध घेतो त्याचं मन रोगरहित होतं. तणाव, चिंता, अस्थिरता हे शब्द त्याच्या जगात उरतच नाहीत. जय जय स्वामी समर्थ हा जप म्हणजे मनाला दिलेलं एक दैवी विश्रांती स्थान. तेथे विचार झोपतात, श्वास स्थिर होतो आणि भक्त स्वतःला स्वामींच्या मिठीत सापडतो. तो क्षण म्हणजे आंतरिक ध्यानावस्था, जिथे शांतता आणि कृपा एकत्र नांदतात. स्वामी समर्थ म्हणायचे, नाम घे आणि माझ्यात विलीन हो. हे वाक्य म्हणजे साधनेचं अंतिम लक्ष्य. कारण नामस्मरणाचं शेवटचं फळ म्हणजे बाहेरचं नव्हे, तर आत्म्याचं जागरण. सुरुवातीला आपण जप करतो संकट दूर करण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी. पण हळूहळू हा जप आपल्या अस्तित्वाचा भाग बनतो. तो मग फक्त उच्चार नसतो, तो श्वासासारखा नैसर्गिक होतो. तेव्हा भक्ताचं मी पण नाहीच होतं. उरतो तो फक्त एक भाव, स्वामी माझ्यात आहेत आणि मी स्वामींमध्ये आहे. ही अवस्था म्हणजेच आत्मसाक्षात्कार, जिथे देह, मन आणि आत्मा एकरूप होतात आणि भक्त स्वतःच स्वामी समर्थ होतो. कृपेचा, शांततेचा, प्रेमाचा प्रवाह बनून. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय, मी कोण आहे हे शोधायचं असेल
तर माझं नाम घे. नामात मी पूर्ण आहे. जय जय स्वामी समर्थ जप म्हणजे बाह्य देवतेचा नव्हे, तर अंतस्थ देवतेचा शोध. हळूहळू भक्ताला जाणवतं, स्वामी कुठेतरी दूर नाहीत, ते तर आपल्या श्वासात, हृदयात, विचारांतच नांदत आहेत. हा क्षण म्हणजे द्वैताचं लय. भक्त आणि भगवान दोघं एकच. जपाचं आध्यात्मिक फळ. मनात कायमस्वरूपी शांतता निर्माण होते. अहंकार संपतो. भीती, चिंता, मोह हे सगळं वितळतं. प्रत्येक परिस्थितीत कृपेचं दर्शन होऊ लागतं. सगळं स्वामींचं आहे ही जाणीव पक्की होते. अशा अवस्थेत माणूस कोणत्याही बाह्य परिस्थितीतही शांत राहतो, कारण त्याचं केंद्र स्वामींच्या नावात आहे. तो सतत जय जय स्वामी समर्थ म्हणतो. त्याच्या डोळ्यात दयाळूपणा, शब्दात करुणा आणि वर्तनात स्थैर्य येतं. तो मग लोकांना स्वामींच्या नावाची ओळख करून देतो. त्याचं आयुष्य स्वतः नामस्मरणाचं जिवंत उदाहरण बनतं. स्वामी समर्थ म्हणाले होते, माझं नाम घेणारा कुणी रिकामा राहत नाही. हा रिकामा न राहणं म्हणजे आध्यात्मिक परिपूर्णता, जिथे सर्व इच्छा संपतात आणि एकच अनुभूती उरते, स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ हा जप म्हणजे केवळ भक्तीचा मार्ग नाही, तो जीवनाचा, आत्म्याचा आणि ईश्वराचा संगम आहे. या नावातच आरंभ, प्रवास आणि गंतव्य सगळं दडलेलं आहे. भक्त हा जप म्हणत म्हणत जेव्हा पूर्णतः अंतर्मनात शिरतो, तेव्हा त्याला जाणवतं, मी काही वेगळा नाही, मी स्वामींचा अंश आहे आणि स्वामी माझ्यातच प्रकट आहेत. ही अनुभूती म्हणजेच मोक्ष, आत्मसाक्षात्कार आणि कृपेतील विलीनता. जय जय स्वामी समर्थ. नामस्मरणातच सर्व काही आहे. भक्ती, शांती आणि अंतिम मुक्ती. भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर खूप खूप धन्यवाद. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि अर्थातच पूर्ण या माहितीत सांगितल्याप्रमाणे नामस्मरणातच शांती लपलेली आहे. त्यामुळे स्वामींचं नाम करत राहा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ, माझा नामस्मरणावर विश्वास आहे अशी कमेंट नक्की करा. म्हणजे तुम्हाला नामस्मरणाची अनुभूती नक्की मिळेल. आणि अर्थातच आपला व्हिडिओ लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या स्वामी संदेशामध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.